नमस्कार, एडिटर्स चॉईसमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. ब्रिटन आणि युरोपच्या इतिहासात 24 जून 2016 हा दिवस कधीही विसरला जाणार नाही. ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि पहिला बळी गेला होता पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा. एकेकाळी ज्या ब्रिटनच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता, त्याच ब्रिटनमध्ये अस्थिरतेचा कालखंड सुरू झाला. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांना आता हे अस्थिरतेचं आव्हान पेलावं लागणार आहे. या सगळ्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता दूर व्हायला आणखीन किती वर्ष लागतील कुणास ठाऊक, पण या जनमत चाचणीचे पडसाद पुढची कित्येक वर्ष उमटत राहतील एवढं मात्र नक्की. ब्रिटन आणि युरोपच्या इतिहासात 24 जून 2000 हा दिवस कायमचा नोंदला जाणार एवढं मात्र नक्की. The total number of votes cast in favour of Remain was 16,141,241. The total number of votes cast in was 17,410,742. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारी ही घोषणा. 51.9% विरुद्ध 48.1% अशा अतिशय किरकोळ बहुमतानं ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडत असल्याची घोषणा झाली आहे. 1974 साली स्थापन झालेल्या 28 देशांच्या संघटनेमध्ये प्रथमच फूट पडली आहे. युरोपियन युनियनमध्ये राहण्याच्या बाजूने असलेले पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. या निकालानंतर आता ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्याकरता आपण योग्य नसल्याचं मान्य करत ऑक्टोबरमध्ये पायउतार होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. आपण या जहाजात असू, पण कॅप्टन म्हणून नव्हे, असं ते म्हणाले. Next 3 months. The cabinet will meet on Monday. The governor of the Bank of England is making a statement about the steps that the bank and the Treasury are taking to reassure financial markets. ब्रेक्झिटचे खंदे समर्थक यूके इंडिपेंडन्स पार्टीचे नेते निगेल फॅरेज यांनी यूईमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असं आवाहन केलंय. We've given ourselves the chance to rejoin the world in a 21st century global economy. So we need, as I say, a Brexit government. We need the negotiations to start as soon as humanly possible. We need to start thinking globally about our future. And the other thing I think that needs to happen is that June the 23rd needs to become a national bank holiday, and we will call it Independence Day. ब्रेक्झिटवाद्यांना घाई सुटली असली तरी ब्रिटन तातडीनं यूकेच्या बाहेर पडेल असं नाहीये. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. सगळ्यात आधी ब्रिटनच्या संसदेनं या सार्वमताला मान्यता द्यावी लागेल. त्यानंतर या निर्णयाबाबत युरोपियन काउन्सिलला माहिती द्यावी लागेल. मग 2 वर्षांची कमाल मर्यादा असलेली विभक्तीकरणाची बोलणी सुरू करावी लागतील. जोपर्यंत ही बोलणी सुरू आहेत तोपर्यंत यूके युरोपियन युनियनचाच भाग असेल. नव्यानं होणारे कायदेही ब्रिटनला लागू असतील. 2 वर्षांची मर्यादा वाढवायची असेल तर EU मधल्या सर्वच्या सर्व देशांची मंजुरी लागेल. चर्चेत काही निष्पन्न झालं नाही किंवा मुदतवाढ मिळाली नाही तर यूके कोणत्याही कराराशिवाय EU मधून बाहेर पडू शकतो. ब्रिटन आणि युरोपियन युनियनला ब्रेक्झिटची किती घाई आहे त्यावर ही प्रक्रिया किती काळ चालेल हे निश्चित होईल. मात्र विक्रमी मतदानात जनतेनं दिलेला कौल हा ब्रिटनवर आणि जगावर परिणाम करणारा ठरलाय. ब्रिटनमध्ये अन्य युरोपियन देशांचा मुक्त वावर जसा कमी होईल तसाच ब्रिटनचाही उर्वरित युरोपमध्ये कमी होईल. युरोपियन समुदायाची एकता यामुळे संपुष्टात आली आहे. आगामी काळात अन्य देश युनियनमधून बाहेर पडायची मागणी करू शकतात. नेदरलँडनेही तसे संकेत दिलेत. जागतिक अर्थकारणाची घडी आता नव्यानं बसवावी लागणार हे मात्र निश्चित. रघुराम राजन आणि पहलाज निलानी यांच्यात काय बरं साम्य आहे? ते ज्या पदांवर बसलेत ना, त्या पदावरच्या व्यक्तीला कात्री चालवायचा पदसिद्ध अधिकार आहे. पहलाज निलानी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष. चित्रपटामध्ये कुठल्या दृश्यावर कात्री चालवावी हे ते ठरवतात. तर व्याजदरात कपात करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना. म्हणजे एकीकडे नको तिथं कात्री चालवून पहलाज निलानी वादात अडकले, तर दुसरीकडे व्याज दरावर कपात करण्यासाठी कात्री चालवायला नकार दिल्यामुळं रघुराम राजन यांना स्वेच्छा माघार घ्यावी लागली. दोघांमध्ये साम्य असलं तरी फरकही तेवढाच आहे. पहलाज निलानी यांना कोर्टानं फटकारल्यानंतरही त्यांनी आपलं पद काही सोडलं नाही. पण आपल्या अधिकारांवर गदा आणण्याची चिन्ह दिसताच बाणेदारपणा दाखवत रघुराम राजन यांनी स्वेच्छा माघार घेतली. काही जण पदाची शोभा वाढवतात तर काही जणांमुळे पदाची शोभा होते हेच खरं. नाव पहलाज निहलानी, पद सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष. पुढे काय? पदावर कायम राहणार. नाव
रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. पुढे काय? मुदत संपल्यावर स्वेच्छा माघार घेणार. गेले काही दिवस चर्चेत आहेत ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन. तसं पाहिलं तर सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या दोघांनाही आहेत कपातीचे अधिकार. दोघांनाही कात्री लावता येते. पहलाज निहलानी चर्चेत होते ते उडता पंजाब चित्रपटाला त्यांनी सुचवलेल्या तब्बल 89 कटमुळे. उडता पंजाब सिनेमाला राजकीय पार्श्वभूमी आहे असं काहींचं मत होतं, तर पहलाज निहलानी यांच्या कटालाही राजकीय पार्श्वभूमी आहे असं काहींचं मत होतं. उडता पंजाब आणि सेन्सॉर बोर्ड या वादात अखेर उच्च न्यायालयाला रेफरीची भूमिका बजवावी लागली. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अवघ्या एका कटवर उडता पंजाब प्रदर्शित झाला. उच्च न्यायालयानं नाक कापलं असलं तरी पहलाज निहलानी यांनी काही आपला कार्यभार सोडलेला नाही. धार बोथट झाली असली तरी आपल्या हातातली सेन्सॉरची कैची त्यांनी काही खाली ठेवलेली नाही. पहलाज निहलानींची नेमणूक सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे, त्यामुळे त्यांच्या पदाला तसा धोका नाही. चर्चेत असलेला दुसरा चेहरा म्हणजे रघुराम राजन. रघुराम राजन यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली ती युपीए सरकारनं. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं आणि रघुराम राजन पुन्हा चर्चेत आले. पहिले काही महिने ठीकठाक गेले. नंतर मात्र राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर तोफा डागायला सुरुवात केली. स्वामींच्या टीकेशी भाजपचा काहीही संबंध नाही असा खुलासा करण्यात आलाय. हे जरी खरं असलं तरी संशयाचं धोकं कमी झालेलं नाहीये. आपली गव्हर्नर पदाची मुदत संपल्यावर आपण पुन्हा शिकागो विद्यापीठात अध्यापनाची जबाबदारी स्वीकारत आहोत असं राजन यांनी जाहीर केलंय. राजन यांच्या स्वेच्छा माघारीची कारणं काय यावर चर्चा सुरू झाली. व्याजदर कमी करावेत असा दबाव राजन यांच्यावर होता, पण व्याजदर कमी न करता बँकांनी बुडीत कर्ज वसुलीकडे लक्ष द्यावं अशी भूमिका त्यांनी घेतली. व्याजदरांना कात्री लावायला नकार दिल्यानंच राजन यांना जावं लागलं नाही ना अशी ही चर्चा मग सुरू झाली. पहलाज निहलानी असो की रघुराम राजन, हातातली कात्री हाच चर्चेचा मुद्दा ठरलाय. सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्षपद असो की रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद, दोन्हीही पदं महत्त्वाची. दोन्हीही पदांवर काम करताना स्वतंत्र बाणा दाखवणं अपेक्षित असतं. पहलाज निहलानी आणि रघुराम राजन यापैकी पदाची शान कुणी वाढवली आणि पदावर असताना स्वतःची शोभा कोणी करून घेतली याची नोंद इतिहासामध्ये घेतली जाईलच. एकीकडे मेक इन इंडिया, स्किल्स इंडिया, स्टार्टअप इंडिया असा सगळा गाजावाजा सुरू आहे. भारताचं चित्र एकीकडे आपली इस्रो एकाच वेळी 20 उपग्रह काही क्षणात अवकाशात सोडते आहे आणि इतिहास घडवते आहे, तर दुसरीकडे उच्च शिक्षितांमध्ये कौशल्याचा अभाव दिसतोय. अच्छे दिन म्हणतात ते हेच का? पद हमाल, जागा 5, शैक्षणिक पात्रता 4थी पास, एकूण अर्ज 2424, ग्रॅज्युएट अर्जदार 984, पोस्ट ग्रॅज्युएट अर्जदार 253. ही स्थिती आहे महाराष्ट्राची. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातल्या तरुणाईचं भीषण वास्तव सांगणारी ही आकडेवारी. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे 5 हमालांच्या भरतीसाठी तब्बल 2424 अर्ज आलेत. हे कमी म्हणून की काय, त्यापैकी 1/3 अधिक अर्ज ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांचे आहेत. त्यात 5 जणांकडे तर एमफिलची पदवी आहे. एम्प्लॉयमेंट काफ़ी ज़्यादा है और यही एक वजह है कि इतने सारे कैंडिडेट्स इतनी छोटे पद के लिए अप्लाई कर रहे हैं. दूसरी भी एक बात है कि इन लोगों को बाद में यहाँ पे प्रमोशनल चांस रहता है और वो प्रमोशनल चांस से लोग क्लार्क, अकाउंटेंट, हेड ऐसा आगे बढ़ सकते हैं. ये भी एक सोचकर कई कैंडिडेट्स अर्जी करते हैं. हमाल पदासाठी मागवण्यात आलेल्या अर्जांचं वर्गीकरण केल्यावर अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येते. एकूण 2424 अर्जांपैकी पदव्युत्तर पदवीधारकांची संख्या 253 आहे, तर पदवीधर उमेदवारांचा आकडा 984 इतका मोठा आहे. 12वी पास झालेल्या 605 जणांनी या 5 पदांसाठी अर्ज भरलाय, तर 10वी पास झालेले 285 जण हमाली करण्यास तयार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतला सफाई कर्मचारी सुनील यादवनं एमफिलची पदवी घेतली. आता सुनील रिसर्च स्कॉलर आहे. शैक्षणिक पात्रता आणि उपलब्ध संधी यातली कमालीची तफावतच या स्थितीला कारणीभूत असल्याचं सुनील सांगतो. पढ़ाई करने के बावजूद हमें अपॉर्चुनिटीज़ नहीं मिल रही है. जैसे अभी एमफिल का आपने उल्लेख ये किया, यहाँ पर बात बताई
तो एमफिल पीएचडी करने वाले लोग प्रोफेसर बनने चाहिए या लेखक बनने चाहिए या रिसर्च करके जो अपने डेवलपमेंट जो होती है देश की उसके लिए उनका योगदान होना चाहिए। लेकिन हमारा दुर्दैव है कि यहाँ पर हमारे जैसे पोस्ट के लिए एमफिल वाले स्टूडेंट भी अप्लाई कर रहे हैं, तो इसके लिए एजुकेशन का जो स्तर है वो भी गिरा हुआ है और जो अपॉर्चुनिटीज़ है वो भी नहीं हमें मिल रही है। इसके लिए मैं भी अभी यहाँ 11 साल से सफाई का काम करते करते मेरे पास 5 डिग्री और एक डिप्लोमा हो गया। पदव्युत्तर पदवीधारकांना जर हमाली करावीशी वाटत असेल तर हे सरकारचं अपयश असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। एमपीसी के इस जो पोर्टर की पोस्ट के लिए अगर एमफिल जैसे पोस्ट ग्रेजुएट लड़के अप्लाई कर रहे हैं तो ये सरकार की तो मैं समझता हूँ कि सरकार ने जो बड़े बड़े दावे किए थे केंद्र सरकार ने कि हम स्किल इंडिया बनाएंगे, 2 करोड़ लोगों को रोजगार देंगे, ये तो मैं समझता हूँ कि एक और सरकार का झूठ सामने आया है। राज्यात दरवर्षी पदवीधर आणि त्याहून देखील अधिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। त्यामुळे रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक पात्रता यांची योग्य सांगड घालणं ही काळाची गरज बनली आहे आणि राज्याचे मनुष्यबळ विकास मंत्री या वास्तव्याकडे डोळे उघडे ठेवून बघतील अशी आशा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।